FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, वेळ झाली आहे कृषीविषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसानवाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. किसानवाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत आणि माधुरी केसतीकरचा नमस्कार. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रमात वळूया आजच्या कृषी संवादकडे. सोयाबीनचं आहारातील महत्त्व याविषयी कणेरी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. हा या मुलाखतीचा दुसरा भाग आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. या कार्यक्रमात आज आपण सोयाबीनचं आहारातलं महत्त्व आणि सोयाबीनचं मूल्यवर्धन करून सोया प्रक्रिया उद्योग कशा प्रकारे करता येतात, कुठले कुठले उद्योग आहेत, उत्पन्नाच्या संधी काय आहेत, या सगळ्याच दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत. ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत गृहविज्ञानाच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे मॅडम. सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करूया त्यांचं आपल्या कार्यक्रमात. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. दूध हा जो पदार्थ आहे हा तसा परिपूर्ण अन्न पदार्थ आहे म्हणतो आपण. फक्त 1 ग्लास दूध घेतलं तरी बऱ्याच प्रकारचे पोषण मूल्य आपल्याला मिळतात. पण दुधाचे काही लोकांना आरोग्यावर परिणाम सुद्धा होतात, किंवा काही लोकांना त्रास सुद्धा होतो. आणि दूध तसं नाशवंत असल्यामुळे त्याला मर्यादा सुद्धा येतात. तर सोयाबीनचं दूध जे आहे की ते सोयाबीन पासून दूधही होतं आणि त्याचे दुग्धजन्य पदार्थ पण होतात. तर याविषयी आपण माहिती सांगूया आपल्या श्रोत्यांना. तर सोयाबीनच्या दुधाची जी पावडर बनवली जाते त्या दुधाला स्प्रे ड्राईंग करून बनवली जाते आणि ती सहजपणे पाण्यामध्ये विरघळते. जशी आपली नॉर्मल दुधाची जी पावडर असते सेम तशीच दिसायला तशीच, आणि ती सहजपणे विरघळणारी आणि अतिशय पौष्टिक अशी पावडरही आपल्याला मिळते. हे असे बरेचसे प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये सोयाबीनच्या दुधाचे मिळतात. अगदी बरोबर. तर त्याचं पीठ वेगळं राहिलं, हे बाकी सगळे पदार्थ वेगळे राहिले. दूध म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या मनात पहिल्यांदा हा प्रश्न येतो की दूध हा नाशवंत पदार्थ आहे आणि तो त्या ठरलेल्या वेळेत वापरावाच लागतो, नाहीतर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. सोयाबीनच्या दुधाविषयी पण असं काही आहे का, आणि त्या दुधापासून तयार केलेल्या पदार्थांविषयी पण असं काही आहे का? थोडक्यात हे पदार्थ टिकण्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागते का? हो, हे पदार्थ टिकण्यासाठी जे सोयाबीनचे दूध आहे ह्याची साठवण करून ठेवण्यासाठी ह्यावर 2 मेथड आहेत. एक पाश्चरायझेशन आणि निर्जंतुकीकरण. त्यातली पहिली बघूया. त्यामध्ये दूध 66 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटं उकळून घ्यायचं. नंतर जी दुधाची थैली असती प्लास्टिकची त्यामध्ये पॅक करून त्याला थंड पाण्यामध्ये 4 डिग्री सेल्सिअसला ठेवायचं आणि हे दूधही चांगलं टिकतं, एक चांगलं काळ टिकतं. आणि त्यानंतर निर्जंतुकीकरण. त्यामध्ये स्वच्छ साफ काचेच्या बाटलीमध्ये दूध भरून घ्यायचं आणि त्यानंतर ते दूध ऑटोक्लेवमध्ये त्या वाफेवर जवळपास 121 डिग्री सेल्सिअसला 20 मिनिटे ठेवायच्या ह्या बाटल्या. आणि या प्रक्रियेमध्ये काय होतं, त्यामध्ये जेवढे काही जीवजंतू काही असतील
जे काही सूक्ष्मजीव असतील ते सगळे नष्ट होतात आणि हे दूध नॉर्मल टेम्परेचरला म्हणजे सामान्य टेम्परेचरला आपल्या घरी हे जवळपास 4 महिन्यापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त काळही हे दूध टिकतं. बर हो. बर आणि पनीरचं पण तसंच आहे. पनीर जर आपण बनवलं आणि पनीर आपण नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवलं तर 1-2 ते 3 दिवस आपल्याला टिकतं नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवलं तर. जर आपल्याला पनीर जर जास्त काळ टिकवायचं असेल तर त्यावरही आता सुविधा झालेल्या आहेत. बर जर पॉलिथिनच्या पिशवीत ठेवून आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 4 ते 5 दिवस टिकतं. आणि जर अजून जास्त काळ जर आपल्याला टिकवायचं असेल तर हवाबंद पाकिटात आपण पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 3 ते 5 आठवडे टिकतं. आणि त्यापेक्षाही जास्त काळ जर आपल्याला टिकवायचं असेल तर जारमध्ये पॅक करून हवाबंद पॅक करून त्याला आपण उकळत्या पाण्यामध्ये 1 तास ठेवून नंतर सुरक्षित ठेवले तर ते 6 महिन्यापर्यंत सोया पनीर हे टिकू शकतं. पण माझं ओपिनियन असेल की आपण हे जास्त काळ टिकवून न खाता 3 ते 4 दिवसापर्यंत जे टिकवलेलं आहे तेच आपण आहारात उपयोग करण्याचा प्रयत्न करावा. बरोबर आहे. आता आपण सोयाबीन या तृणधान्याबद्दल माहिती घेतली, आहारातलं महत्व जाणून घेतलं, ते कशा प्रकारे आहारात समावेश करता येतो बरोबर. त्याची माहिती घेतली. हो. शिवाय तुम्ही सांगितलं तसं की दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे टेस्टी आणि फास्ट फूड सुद्धा करता येतं बरोबर. ही माहिती घेतली. व्यावसायिक दृष्टिकोनातून विचारात आपण केला तर यंत्रसामग्रीची पण गरज भासते का? कुठली यंत्रसामग्री किंवा हे सगळं नियोजन कशा प्रकारे करता येईल? खूपच अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपल्याला छोटा मोठा कुटीर किंवा लहान असा कुठलाही उद्योग सुरू करायचा असेल तर त्याच्यात महत्त्वाची आहे मशिनरी आणि त्यामध्ये लागणारी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला आपल्या इन्व्हेस्टमेंटनुसार हे सगळ्या गोष्टी करता येतात. आता तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगते. तर कुठला उद्योग करायचा असेल सोयाबीनमध्ये पण पिठाचा आहे, जसं की पोह्यांचा आहे, सातूचा आहे, दुधाचा आहे, असे वेगवेगळे उद्योग आहेत. हे प्रत्येक उद्योगाला कुठल्या मशिनरी लागतात आणि त्याचं नॉर्मली एक ॲव्हरेज किंमत किती येऊ शकते एक सांगते तुम्हाला मी. तसं जर आपल्याला आता सोयापीठ करायचं तर सोयापीठ करण्यासाठी काय लागतं? पहिलं सोयाबीन साफ करावं लागतं, त्याची स्वच्छता करावं लागतं, त्याचं वर्गीकरण करावं लागतं, ते क्वालिटी आहे का नाही. तर त्याच्यासाठी साफ करण्यासाठी आपल्याला चाळणी यंत्र किंवा वर्गीकरण यंत्र लागतं. चाळणी यंत्र एक तर हाताने चालवणारी चाळणी पण मिळतं, एक झुल्यासारखी असते पाळण्यासारखी, ती पण मिळते. आणि पेडलसहित विजेवर चालणारे पण यंत्र मिळतं, जे वर्गीकरण यंत्र मिळतं ते. आणि किंवा एक स्पायरल सेपरेटर पण मिळतं एक 6,000 रुपयापर्यंत. त्यामध्ये वर्गीकरण खूप छान प्रकारे होतं. त्याच्यामध्ये डाळी किंवा कचरा सगळा वेगळा पडतो आणि सोयाबीन हे अख्खं सोयाबीन हे वेगळं पडतं. ह्याला स्पायरल सेपरेटर म्हणतात. जर कोणाला बघायचं असेल तर आपल्या KVKच्या इथं अवेलेबल आहे बघण्यासाठी. आणि साफ करण्यासाठी जी पाळण्यासारखी जी चाळणी म्हटलं ना तुम्हाला, तर ती एक जवळपास 3,000च्या आसपास अशी मिळून जाते. किंवा मग ही बनवून पण घेता येते गरजेनुसार. आणि त्यामध्ये सोयाबीनच्या साली काढण्यासाठी पण सोयाबीन सोलणी यंत्र किंवा साले काढण्याची यंत्र पण मिळतं. त्याच्यामध्ये हातानं चालणारं पण मिळतं आणि विजेवर चालणारं पण किंवा ऊर्जेवर चालणारं पण आपल्याला मिळतं. त्याची हाताने चालणाऱ्याची एक जवळपास 12,000पर्यंत एक ॲव्हरेज किंमत जाते आणि एक 15,000पर्यंत विजेवर चालणाऱ्याची. ह्याच्यामध्ये मी जी किमती सांगते त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, एक 2-3 हजार रुपयाचा वगैरे फरक येऊ शकतो. कारण आता बहुतेक डिपेंड आहे कुठल्या कंपनीचं आहे का किती वॅटचं वगैरे त्यावर डिपेंड आहे. आणि बाकी जे त्यावर तुम्हाला प्रक्रिया करायची आहे, मग त्याला उकळून घ्यायचं आहे किंवा मग जसं म्हटलं ना तुम्हाला एखादं पीठ पण बनवण्या अगोदर तुम्हाला सोयाबीनला भिजवून किंवा उकळून घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला उकळून घ्यायचं तर गॅस लागणार, भिजवून घ्यायचं तर तुम्हाला भिजवण्याचं तेवढं संयम ठेवावं लागणार. संयम नसेल तर प्रेशर कुकर वगैरे त्यामध्ये पण तुम्हाला उकळून घेता येतं. मग प्रेशर कुकर पाहिजे असलं तर ते डिपेंड आहे किती कॅपॅसिटीचं पाहिजे त्यानुसार पाहिजे असं मिळतं. आणि ब्लँचिंग करायची असेल तर ब्लँचिंग पण इंधनावर पण करता येते, डिपेंड आहे. आणि गॅसवर पण करता येते ब्लँचिंग तुम्हाला सोयाबीनची करायची असेल तर. आणि जी सोयाबीनचं पीठ दळण्यासाठी आणि वाळवण्यासाठी तुम्हाला सौर ऊर्जेवर चालणारे सोलार यंत्र पण वापरता येतं किंवा मग तुम्हाला जे इलेक्ट्रॉनिक असतं ते पण वाळवणीसाठी वापरता येते किंवा सौर ऊर्जेचं नॉर्मल उन्हामध्ये पण तुम्हाला वाळवता येते. हे 2-3 पद्धती आहेत, तुम्ही तुमच्या हिशोबानं हे चॉईस करू शकता. आणि त्यानंतर दळण्यासाठी तुम्हाला आटा चक्की लागेल पिठाला आणि चाळणी, पीठ चाळायचं तर मग हातानं पण चाळता येतं, मशिनरी पण आहे, ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि पॅकेजिंगसाठी
पॅकिंग मशीन आहे. छोटी पण पॅकिंग मशीन मिळतं आणि तुम्हाला कॅपॅसिटीनुसार पण पॅकिंग मशीन मिळतं. त्याच्यामध्ये म्हणजे 2,000 रुपयापासून तुम्हाला 2 लाखापर्यंतच्या पण पॅकिंग मशीन मिळतात. मग तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कुठली पाहिजे. हे झालं सोयाबीनचे पीठ किंवा जे पिठापासून बनतात हे पदार्थ, ते करण्यासाठीचे यंत्र झाले. आणि त्यानंतर सोयाबीनचे पोहे करायचे असेल तर सोयाबीनचे पोहे करण्यासाठी पण मशीन मिळते आणि ती ऊर्जेवर चालणारीच मिळती, ती हातचलित नाही आहे. आणि ती डिपेंड आहे की तुमची किती कॅपॅसिटीची, किती वॅटची पाहिजे. 15,000 रुपयापासून पण त्याची स्टार्टिंग होती. आणि पण सोयाबीनच्या पोह्याचं एक असं आहे की आपण नॉर्मल जे पोहे भिजवून जसे करतो ना तशी नाही करता येत. ह्याच्यामध्ये तुम्हाला परतवून घ्यावं लागतात तेलामध्ये. जसे की स्नॅक्स वगैरे आपण म्हणतो ना तसे हे खाता येतात, कुरकुरीत असतात. जसे की आपल्याला तांदळाचे पातळ पोहे कसे मिळतात तसे पोहे ह्याचे मिळतात. तर तशा पद्धतीने ह्याचा उपयोग करता येतो आपल्याला. आणि सोयाबीनचे सातू पण आहे, जसं आपण ह्याचे म्हणतो ना नाचणीचं वगैरे सातू म्हणतो. आणि सातू हे खाण्याची पहिली जुनी पद्धत आहे. तर ह्याचं पण आपल्याला सोयाबीनची सातू करता येतं. ह्याच्या साली काढून त्याला दळून किंवा मोड आणून पण तुम्हाला त्याला वाळवून हे करता येतात. मग त्याच्यासाठी लागणारे पण यंत्र आपल्या ह्याच्यानुसार तुम्ही कॅपॅसिटीनुसार घेऊ शकता. आणि सोया बिस्किट्स किंवा बेकरी प्रोडक्ट्स हे काही करायचे असले तर आपल्याला जे मी प्रायमरी प्रोडक्ट्स पीठ बनवण्यासाठी जे लागतात तेच ह्याच्यासाठी लागतात. आणि एक्स्ट्रा काय लागतं, तुम्हाला ओव्हन लागतं किंवा पीठ मळायचे. पीठ मळण्यासाठी मशीन 5 किलो कॅपॅसिटीची आहे, 10 किलो कॅपॅसिटीची. 5 किलोची ॲव्हरेज 15,000 रुपये आणि 10 किलोची 25,000 रुपयापर्यंत कॅपॅसिटी. तुमच्या कॅपॅसिटीनुसार ती पीठ मळायची मशीन घेऊ शकता. नंतर ओव्हन आहे, ओव्हनमध्ये पण असंच आहे बिस्किट भाजण्यासाठी. आणि हे पण तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीनुसार ओव्हन तुम्हाला घेता येतं. ओव्हनची किंमत जवळपास 30-40 हजारापासून स्टार्ट होते. म्हणजे डिपेंड आहे तुम्हाला कुठल्या कॅपॅसिटीचं पाहिजे त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता सोयाबीनचं दूध आहे, सोयाबीनचं पनीर आहे. ह्याच्यामध्ये काय, सोयाबीन दळणे, त्याच्यामध्ये आटा चक्की आली. आता उखळणे, मग ते गॅसवर उखळणार की तुम्ही कशावर उखळणार, भिजवणे आणि त्याला चाळण्यासाठी कापड. आणि आणि पनीरसाठी त्याला प्रेस करण्यासाठी एकतर पनीर मशीनमध्ये पण करता येतं किंवा मग नॉर्मल मेथडनं मी जसं अगोदर आपल्याला दूध करायचं सांगितलं त्या मेथडने दूध करून घेऊन दुधाला फोडून आपण त्याचं नॉर्मल एक पनीर प्रेस मशीन मिळते छोटीशी, एक 5-10 हजारपर्यंत ती मिळतं. छोटंसं एक त्याचं यंत्र असतं. ते पण तुम्हाला छोट्या लेवलला करायचं असेल तर ते उपयोगाला येतं. आणि मोठ्या लेवलला करायचं असेल तर एक जवळपास 1.5-2 लाखापर्यंत त्याची मशीन मिळते. तर तीही मशीनचं ते डिपेंड आहे आपल्याला कशी इन्व्हेस्टमेंट करायची किंवा किती कॅपॅसिटीची, त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर तुमची कॅपॅसिटी असेल मोठी इन्व्हेस्टमेंट करायची तर करायची, नाही तर जर महिला असतील छोट्या लेवलला पहिल्यांदा ट्रायल करायचे तर तुम्ही म्हणजे बिनधास्त घरी सुरू करू शकता, त्यामध्ये काही वादच नाही. आता ह्या सगळे यंत्रसामग्री आहेत, आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण हे सगळे यंत्रसामग्री घेऊ शकता. आणि अतिशय सोपं आहे, घरच्या घरी सुरू करू शकता. आणि वेगळी इन्व्हेस्टमेंटची सुरुवातीला काही गरज नाही आहे. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं लोकांचा प्रतिसाद छान मिळतोय तेव्हा चांगली इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही पुढे जाऊ शकता. खूप छान माहिती मिळाली ही सगळी. या सगळ्यामध्ये म्हणजे आता आपण सोयाबीनच्या प्रक्रिया उद्योगांची माहिती घेतली, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री याची माहिती घेतली. बरोबर. महत्वाचा प्रश्न हा आहे की आपल्याला बाजारपेठ मिळायला पाहिजे. बरोबर. कारण आपल्याला आर्थिक मोबदला जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर मग बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून काय विशेष प्रयत्न केले पाहिजेत? आता बाजारपेठ करणं पहिल्यापेक्षा आता अतिशय सोपं आणि सोयीचं झालेलं आहे. तर ते कसं, कारण सोशल मीडियामुळे आता व्हॉट्सअपवरून 1 मिनिटामध्ये आपण कुठपर्यंतही पोहोचू शकतो. व्हॉट्सअपवरून तुम्हाला सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं, तुमचं इन्स्टा आलं, तुमच्या वेबसाईट, तुम्ही स्वतःच्या जे ब्रँड आहेत त्याचं वेबसाईट क्रिएट करून तिथून पण सेलिंग करू शकता. अजून असे बरेचसे असे हे पण आहेत जसे की इंडिया मार्ट, ट्रेडमार्क, हे पण आहेत की जिथून तुमची सेलिंग केली जाते. जर सोशल मीडियाचा जर विचार केला तर यंग जे जनरेशन आहे ते पहिला सोशल मीडियाचा वापर करतो. आणि जर बघितलं तर प्राथमिक बाजारपेठ जर बघितलं तर जे काही जत्रा, यात्रा, जे काही आठवडी बाजार आहेत ते आपण करायचे. जर आपल्याला खरंच आपला प्रोडक्ट विक्री करायचे असेल ना तर आपल्याला लाज ठेवता येत नाही. तुम्हाला तुमचे स्टॉल मांडावेच लागतील, तुम्हाला तुमचं प्रमोशन सुरुवातीला हे करावंच लागेल. आणि दुसरं, जिथं कॉलेजेस आहेत, जिथं जिम्स आहेत, जिथं प्रोटीन रिच डाएटचं जास्त प्राधान्य दिलं जातं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला म्हणजे तुमच्या प्रोडक्ट्सचं प्रमोशन करावं लागेल, तुमचे बेनिफिट्स सांगावे लागतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन तुमचं करावंच लागणार आहे. आणि बाकी जे बचत गट महिला असतील तर बचत गट मेळावे आहेत,
आणि असे वेगवेगळे मेळाव्यामध्ये जाऊन तिथं तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करणे. सुरुवातीला कोणालाही स्टार्ट करताना हे सुरुवातीच्या ह्या बाजारपेठ आहेत. आणि अजून एक दुय्यम बाजारपेठ एक अशी आहे की तुम्हाला तुमचा जेव्हा तुमची मार्केटचा एक बेस बसलेला असतो तेव्हा तुमचा माल तुम्ही ट्रकमध्ये भरून टेम्पोमध्ये भरून मग तुम्ही वेगवेगळ्या दुकानामध्ये सप्लाय करणं जेव्हा तुमचा मार्केटचा बेस बसल्यानंतर. पण सुरुवातीला तुमच्यापर्यंत लोक येणार नाहीत, तुम्हाला लोकांपर्यंत पोचावं लागेल, कारण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन पण आहेत, बाकी पण प्रोडक्ट तुमच्या कॉम्पिटिशनला आहेत, तर तुम्हाला त्यांना कॉम्पीट करण्यासाठी स्वतःला बाहेर निघावंच लागेल. आणि तुम्ही म्हटलात माझ्याजवळ येईल आणि कस्टमर घेऊन जाईल, आणि मॅक्झिमम लोक कुठल्याही व्यवसायात फ्लॉप होण्याचं हेच कारण आहे की ते लोक म्हणतात की मी एवढं क्वालिटी प्रोडक्शन केलं पण माझ्यापर्यंत लोक नाही आले. तर असं कधी नाही होणार. तर तुम्ही जर लोकांपर्यंत गेलात तर नक्कीच तुमचं प्रोडक्ट चांगला विक्री होईल. आता जी काही माहिती सांगितली जर आता ज्यांना कुणाला ह्याचा स्टार्टअप करायचे किंवा सोयाबीनची अवेलेबिलिटी आहे चांगली आणि तुम्हाला वाटत असेल ह्याचा थोडासा करायला पाहिजे, आपण छोट्या लेवलला का असो ना करायला पाहिजे आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कनेरी मठ येथे संपर्क साधू शकता. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही शेतीपूरक कुठलेही व्यवसाय करायचे असेल तरी तुम्हाला त्यातून मार्गदर्शन मिळेल तिथे. तर आता तुम्ही ही जी माहिती सांगितली त्यावरून एक लक्षात आलं की प्रयत्नपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. नक्कीच. कारण सोयाबीनचं महत्व खूप आहे आहारामध्ये सुद्धा, प्रक्रिया उद्योग करून व्यवसायामध्ये सुद्धा, आणि उत्पन्नाच्या संधी सुद्धा आहेत. आणि तुम्ही सांगितलं तसं की अगदी वैयक्तिक पातळीवरून मोठ्या प्रमाणात सुद्धा व्यवसाय करता येतो. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आपण त्याचा निर्णय घेऊ शकतो. तर मग आता ही सगळी जी माहिती आहे ते तुम्ही अगदी साध्या सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितली, अनेक उदाहरणं दिली आणि सगळे पर्याय तुम्हाला शक्य तेवढे सगळे पर्याय सांगितले. आणि त्यावरून हे लक्षात आलं की सोयाबीनचे विविधांगी उपयोग आहेत, विविधांगी गुणधर्म आहेत. आपण व्यवस्थित माहिती घेऊन त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे आणि सोयाबीनच्या आहारातील पोषण मूल्यांचा फायदा घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण सोयाबीनचे आहारातले उपयोग आणि सोयाबीनचं मूल्यवर्धन करून कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रक्रिया उद्योग करता येतात, उत्पन्नाच्या संधी कुठल्या आहेत याची माहिती घेतली. ही माहिती आपल्याला गृहविज्ञानाच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे मॅडम यांनी दिली. सध्या त्या कणेरीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. मला थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण तुम्ही इथं मला संधी दिली आणि इतक्या साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली. कारण सोयाबीन तर सगळ्यांकडेच आहे पण त्याचं काय करायचं सगळ्यांना माहीत नसतं. तर मला धन्यवाद म्हणायला पाहिजे. सोयाबीनचं आहारातील महत्त्व याविषयीची माहिती आपण ऐकत होतो. कणेरी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत केली होती तेजा दुर्वे यांनी. हा या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग होता. आत्मनिर्भर किसान भारत की शान. उत्पादन में आत्मनिर्भर होने के साथ साथ फसल की कटाई के उपरांत उपज की हानि को रोकने, ग्रामीण क्षेत्रों में रोजगार सृजन करने और बीज से बाजार तक के विजन को मजबूती देने के उद्देश्य से 1 वर्ष पूर्व माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने एक महत्वाकांक्षी केंद्रीय योजना एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड की शुरुआत की. इस आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर से कृषि आधारित उद्योग लगाने में एक बहुत बड़ा बदलाव आएगा और बहुत बड़ी गति आएगी. साथियों, अब हम उस स्थिति की तरफ बढ़ रहे हैं जहां गांव के कृषि उद्योगों से फूड आधारित उत्पाद शहर जाएंगे और यही तो आत्मनिर्भर भारत अभियान का संकल्प है. एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड से पात्र लाभार्थी गोदामों का निर्माण कर सकते हैं, छटाई या ग्रेडिंग इकाई, पैकिंग हाउस, सप्लाई चेन और कोल्ड चेन जैसी सुविधाएं या फिर प्राथमिक कृषि प्रसंस्करण केंद्र की स्थापना कर सकते हैं. इस योजना के तहत पात्र लाभार्थियों को 2 करोड़ रुपए तक के ऋण पर अधिकतम 7 वर्ष के लिए ब्याज में 3% तक की छूट दी जा रही है. ऋण पुनर्भुगतान के लिए 6 महीने से 2 वर्ष तक मोरेटोरियम की सुविधा भी उपलब्ध है. इस योजना ने अब तक सफलता की कई मिसालें कायम की हैं, जैसे कि मध्य प्रदेश के लाभार्थी श्री विपिन त्रिपाठी ने एग्रीकल्चर वेस्ट से बायोफ्यूल बनाने का इनोवेटिव प्राइमरी प्रोसेसिंग सेंटर लगाया है.
लोन मिलने की वजह से हम समय पर सारी मशीनों का प्रोक्योरमेंट और सारा सिविल वर्क टाइम पे करवा पाए, जिससे ये प्रोजेक्ट को लगाना संभव हो पाए। राजस्थान के लाभार्थी श्री यशवर्धन मुंद्रा ने सॉर्टिंग एंड ग्रेडिंग यूनिट लगाकर रोजगार के अवसर पैदा किए हैं। कर्नाटक की महिला उद्यमी श्रीमती ममता वी ने प्राइमरी प्रोसेसिंग सेंटर लगाकर प्रगति की नई राह चुनी है। राजस्थान के लाभार्थी श्री दिनेश भट्टर ने जीरे की प्रोसेसिंग यूनिट लगाकर आसपास के ग्रामीणों को आत्मनिर्भरता प्रदान की है। महाराष्ट्र के लाभार्थी श्री अनूप कुमार मोहता ने वेयर हाउस बनाकर अन्न भंडारण को सुनिश्चित किया है। आज देश के कोने कोने से किसान, कृषि उद्यमी, किसान उत्पादक संघ, प्राथमिक कृषि सहकारी समितियां, स्वयं सहायता समूह और कृषि उपज मंडियां इस योजना का लाभ उठा रहे हैं। अरे सुन तो। मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को। किसको? अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं। अच्छा ये बात है। हाँ क्यों, क्या हुआ? अब बात नहीं होती क्या? अब तो झट से बात हो जाती है। ऐसा क्या? हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है। और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया। अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म। हाँ। तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है। कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें। किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर। आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा आणि आता या वळणावरती माधुरी केसतीकरला मात्र निरोप द्या, कारण पुन्हा भेटायचं आहे उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरूनच किसानवाणी या कार्यक्रमात. पण तोपर्यंत नमस्कार. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगेवाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.